शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस महाविकास आघाडीला आज पाठिंबा दिला असून लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या 6ही उमेदवारांच्या विजयासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना नेटाने काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। लातूर येथील आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल, राजेंद्र मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। संघटना यांच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीला जो पाठिंबा दिलेला आहे आणि या जिल्ह्यातल्या 6ही सीट निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत, त्याबद्दल काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। लातूर जिल्ह्याचं बोलायचं ठरवलं तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सततच जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सहकारी साखर कारखाने असतील, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांना अधिक भाव देणं, शून्य व्याजदराने 5 लाखापर्यंतचं कर्ज देणं, अशा प्रकारच्या योजना राबवत असल्यामुळं शेतकरी संघटनेने शेतकऱ्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वांनीच त्याच्याकडे सहानुभूतीनं बघून त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत। आणि म्हणूनच या संघटनेच्या नेत्यांचा आमच्यावरती एक विश्वास आहे की शेतकऱ्याच्या बाजूनं सातत्यानं या आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असो, उद्धवजी ठाकरे साहेब असो, राहुल गांधीजी, नानाभाऊ पटोले आणि खरगे साहेबांनी जो जाहीरनामा दिला आहे त्यात पहिल्यांदाच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येईल की अनेक त्याच्यामध्ये कलम आहेत, पण पंचसूत्रीतलं महत्त्वाचं कलम काय असेल, या महायुतीच्या कारभारामध्ये शेतकरी जो कर्जबाजारी झालेला आहे त्याचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याची भूमिका हे सरकार निवडून आल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये असा निर्णय होईल या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे।